Hello dear students, today we are going to see important PYQs of board exam paper. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे PYQs म्हणजेच काय तर जे काही बोर्ड एक्झामला आलेले प्रश्न होते त्या संदर्भात याच ठिकाणी मी माहिती दिलेली आहे. बघा, हिस्ट्री ऑफ नॉवेलमधील कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातात त्या संदर्भामध्ये क्वेश्चन नंबर 5 ए हा असतो आपला. तर बघा कसा प्रश्न विचारला जातो. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. एक तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये असते किंवा या ठिकाणी एक तुम्हाला सॅम्पल दिलेला आहे. नंबर 1, पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम इच लाईन. म्हणजेच काय, गटात न बसणारा शब्द तुम्हाला बाजूला काढायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहे. एमध्ये जोसेफ कॉनरॉड, ग्राम ग्रीन, डॅनियल डिफो, अँथोनी बर्जियस. ऑडमॅन कोणता आहे, ऑड एलिमेंट कोणता आहे, डॅनियल डिफो. कारण आहे डॅनियल डिफो, आपल्याला रिझन लिहायचं नाही आहे, फक्त आपल्याला ऑड एलिमेंट या ठिकाणी रिझन दिलेलं आहे. बघा या ठिकाणी रिझन काय दिलेलं आहे, जोसेफ कॉनरॉड, ग्राम ग्रीन अँड अँथोनी बर्गस हे जे आहे कोणत्या पिरियडमधले होते, मॉडर्न 20th सेंचुरी नॉवेलिस्ट होते हे. आणि डॅनियल डिफो जो आहे तो 18th सेंचुरीचा नॉवेलिस्ट होता. म्हणून डॅनियल डिफो हे काय झालेलं आहे, गटातनं बसणारा शब्द झाला आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय झालेला आहे, डॅनियल डिफो. ठीक आहे. सेकंड बघा बी, मिस्ट्री, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट, कॅरेक्टर. आता या 4 शब्दामधून आपल्याला गटातनं बसणारा शब्द काढायचा बाजूला, कोणता असेल, मिस्ट्री. मग बाकी 3 का नाही आहे, रिझन बघा काय दिलेलं आहे, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट अँड कॅरेक्टर. हे काय आहे, एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहे, म्हणजे कादंबरीचे घटक आहे हे, बरोबर आहे. आणि मिस्ट्री हे काय झालेलं आहे, जिनर झालेलं आहे. जिनर म्हणजे स्टाईल. जिनरचा अर्थ काय होतो, स्टाईल होतो, नॉट ॲन एलिमेंट. म्हणजेच मिस्ट्री म्हणून त्या ठिकाणी गटात बसत नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट द टर्न ऑफ द स्क्रू, अफ्राबेन, राजा मोहन्स रवाईफ, जेन आयर. आता याच्यामध्ये ऑडमॅन आउट कोणता आहे, अफ्राबेन. बघा काय कारण असू शकते, आन्सर बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, द टर्न ऑफ द स्क्रू, राजा मोहन्स वाईफ, जेन आयर. हे काय आहे, टायटल्स ऑफ नॉवेल्स आहे. आणि अफ्राबेन हे काय आहे, अ नॉवेलिस्ट आहे, एक पर्सन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अफ्राबेन हे जे आहे कादंबरीकार, तर या ठिकाणी गटात बसत नाही, म्हणून ते उत्तर आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, ड्रामा, नॉवेल, सायकोलॉजी, पोएट्री. तर या 4 शब्दामधून आपल्याला ऑड एलिमेंट ओळखायचं आहे. आन्सर आहे सायकोलॉजी. बघा काय कारण असेल, ड्रामा, नॉवेल अँड पोएट्री हे जे आहे काय आहे, लिटररी फॉर्म्स आहेत. आणि सायकोलॉजी जे आन्सर आपण बाजूला काढलेलं आहे ते काय आहे, अ डिसिप्लिन नॉट लिटररी फॉर्म. त्यामुळे या ठिकाणी सायकोलॉजी गटातनं बसणारा शब्द या ठिकाणी आलेला आहे. नेक्स्ट, फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 असे 2 मार्क्ससाठी विचारले जातात. आता सेकंड क्वेश्चन बघा, त्यामध्येच चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्सेस. म्हणजेच काय, दिलेले जे काही सेंटेन्सेस दिलेले आहे तुम्हाला त्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून पुन्हा रिराईट करायचं आहे. फक्त पर्याय शब्द लिहायचा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा वाक्य आन्सरसहित लिहायचं आहे. बघा एमध्ये काय दिलेलं आहे, द नॉवेल ॲज अ लिटररी जेनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट डॅश इयर्स. ऑप्शन बघा 2500 ऑब्लिक 2000/500. आता करेक्ट आन्सर कोणता आहे, 2000. म्हणून फक्त त्या ठिकाणी पूर्ण वाक्य जशा तसं लिहून तुम्हाला जे पर्याय योग्य वाटला ते त्या ठिकाणी पुटअप करायचं आहे. या ठिकाणी आन्सर काय येईल, 2000. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट, द न्यू लिटरेचर रिटन इन द 18th सेंचुरी वॉज कॅरेक्टराइज बाय ब्लँक. ऑप्शन बघा, मिस्ट्री, फॅन्टसी, स्पिरिट ऑफ रिअलिझम. आन्सर आहे तुमचं स्पिरिट ऑफ रिअलिझम. नेक्स्ट, इन डॅश नॉवेल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. ऑप्शन बघा, ॲलेगोरिकल, ऑब्लिक डिस्टोपियन, ऑब्लिक गॉथिक. तर या ठिकाणी आन्सर काय येईल, ॲलेगोरिकल. नंबर नेक्स्ट, डॅश हॅज कॉइंड द फ्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. ऑप्शन बघा, जेन ऑस्टिन्स, व्हर्जिनिया वुल्फ अँड विलियम जेम्स. करेक्ट आन्सर आहे विलियम जेम्स. आता नेक्स्ट पेपरमध्ये बघूया आपण, नेक्स्ट इयरच्या 4 मार्च 2022ला हा पेपर झालेला होता. तर त्यामध्ये कशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आले होते हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये, जे काही PYQs असेल ते आपण बघूया.
2022मध्ये बघा क्वेश्चन नंबर 5A सगळ्यात पहिला प्रश्न काय आलेला आहे, मॅच द फॉलोइंग आलेला आहे. कधी कधी फिल इन द ब्लँक्स राहतो, कधी ऑड मॅन आउट राहतो, सिक्वेन्स हा चेंज राहत असतो. हिस्ट्री ऑफ नॉवेलवरचे सगळे आपण या ठिकाणी ऑप्शन बघू आलेला आहे. तर बघा काय विचारला आहे प्रश्न, मॅच द फॉलोइंग ॲटम्स फ्रॉम कॉलम ए विथ दोज फ्रॉम द कॉलम बी. म्हणजेच काय, कॉलम ए गटाशी कॉलम एशी कॉलम बी मॅच करायचं आहे, पण इथे डायरेक्ट ॲन्सर दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आता कॉलम एमध्ये बघा फर्स्ट मुरासाकी शिकिबू, हे यांनी कोणतं नावे लिहिलेलं आहे, कोणी म्हणजे हे कोणी लिहिलेलं आहे, कोणतं आहे, हे ॲटम्स जॉईन करायचे आपल्याला. डायरेक्ट ॲन्सर दिलेला आहे, तर हे कोणी लिहिलेलं आहे, टेल ऑफ जेनजी. सेकंड जोनाथन स्विफ्ट गुलियर ट्रॅव्हल्स आहे. जॉन बुनियान द पिलग्रिमेज प्रोग्रेस अँड बंकिमचंद्र चट्टोपाध्यायनं राजमोहन्स वाईफ. हां, तर त्यामुळे हे ॲज इट इज जशा तसं तुम्ही पाठ करून ठेवायचं. खूप इम्पॉर्टंट मॅच द फॉलोइंग आहे, बरेच वेळा पेपरला येत असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पिक द ऑर्डर आउट. म्हणजेच काय, गटातनं बसणारा शब्द बाजूला काढायचा आहे. हा क्वेश्चन हमेशा पेपरमध्ये राहत असतो. एमध्ये बघा अमित घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग, अनिता देसाई, या 4 शब्दामधून ऑर्डर्ड आउट आपल्याला बाजूला काढायचं आहे. तर यातला करेक्ट आन्सर आहे हेनरी फिल्डिंग. काय कारण आहे बघा, ही इज द ओनली नॉन इंडियन नॉवेलिस्ट, द अदर्स आर इंडियन ऑथर्स. म्हणजेच काय, अमित घोष, विक्रम सेठ आणि अमिता देसाई हे सगळे कसे आहेत, इंडियन ऑथर्स आहे, आणि फक्त हेनरी फिल्डिंग हे जे आहे हे इंडियन नॉवेलिस्ट नाही आहे, म्हणून ते गटातनं बसणारा शब्द झालेला आहे. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट प्लॉट, नॉवेला, सेटिंग, थीम. यामध्ये बघा ऑर्डर्ड आउट काय काढलेला आहे, नॉवेला. का काढला, कारण बघा इट इज अ टाईप ऑफ लिटररी फॉर्म व्हाईल द अदर्स आर एलिमेंट्स ऑफ अ नॉवेल. म्हणजेच काय, प्लॉट, सेटिंग आणि थीम हे नॉवेलचे एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स मीन्स घटक, हे नॉवेलचे एलिमेंट्स आहेत. आणि फक्त नॉवेला हे जे आहे, जे गटात बसणारा शब्द नाही आहे, ते काय आहे, तर लिटररी फॉर्म आहेत, म्हणून तो शब्द ऑडवर्ड आउट आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट सी बघा प्लेस, टाईम, क्लायमेट, इपिस्टोलरी. या 4 शब्दामधून आपल्याला गटातनं बसणारा शब्द कोणता आहे, इपिस्टोलरी. काय कारण आहे, प्लेस, टाईम अँड क्लायमेट आर एलिमेंट्स ऑफ अ सेटिंग इन नॉवेल. म्हणजे नॉवेलमधील हे काय आहे, एलिमेंट्स आहेत. आणि इपिस्टोलरी रेफर्स टू अ नॉवेल रिटन इन लेटर्स नॉट अ पार्ट ऑफ सेटिंग. म्हणजे हा सेटिंगचा भाग नाही आहे, म्हणून ते गटातनं बसणारा शब्द इपिस्टोलरी झालेला आहे. नेक्स्ट बघा डी, हॉरर, मिस्टरी, पिकारेस्क्यू, थ्रिलर. यामध्ये ऑड मॅन आउट काय आहे, पिकारेस्क्यू. काय कारण असेल पिकारेस्क्यू बाजूला काढायचं, हॉरर, मिस्ट्री अँड थ्रिलर आर एलिमेंट्स ऑफ गॉथिक नॉवेल. गॉथिक नॉवेलचे घटक आहेत हॉरर, मिस्ट्री अँड थ्रिलर. ठीक आहे, त्याच्यामुळे पिकारेस्क्यू आपण काय काढलेला आहे, बाजूला काढलेला आहे, ऑड मॅन आउट आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आणखी PYQs आहे दुसऱ्या वर्षाचे, ते संपूर्ण PYQs मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. ठीक आहे, तर सुरुवातीला हे सगळे वहीमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पाठांतर करायला सोपे होईल. थँक्यू.